Hi friends, I am SD Farande and today we are going to continue our unit selection of anti-friction bearings and gears. लास्ट 2-3 लेक्चर पासून मित्रांनो आपण गिअर वरती डिस्कशन करत आहे. अँटी फ्रिक्शन बेअरिंग हा पार्ट आपला अगोदर संपलेला आहे या चॅप्टर मधला. तर गिअर मध्ये आज आपण बघणार आहे या ठिकाणी लेविस इक्वेशन अँड बकिंगम इक्वेशन. हे जे दोन इक्वेशन्स आहेत त्या दोन इक्वेशन वरून गिअर वरती येणारे जे काय लोड आहेत किंवा स्ट्रेसेस आहेत ते आपण फाइंड आउट करत असतो, जे गिअर डिझायनिंग साठी आपल्याला महत्त्वाचे आहेत. मोस्टली स्पर गिअर साठी आपण अशा टाइपचे हे इक्वेशन यूज करत असतो. बीम स्ट्रेंथ ऑफ स्पर गिअर टूथ, दिस इज द लेविस इक्वेशन. Lewis derived an equation for determining the appropriate or approximate stress in a gear tooth by considering it as a cantilever beam of uniform strength. म्हणजे गिअरची जी एक टूथ आहे ती टूथ आपण कॅन्टिलिव्हर बीम कन्सिडर करणार आहे आणि त्याच्यावरती जे फोर्सेस ऍक्ट होणार आहेत ती फोर्स आपण कन्सिडर करून त्या गिअरवरती येणारा लोड आपण बघणार आहे. तर महत्त्वाचं काय यामध्ये गिअर टूथला लेविस इक्वेशन मध्ये आपण एक कॅन्टिलिव्हर बीम कन्सिडर केला आहे जो एका एंडला फिक्स आहे, दुसरा एंड फ्री आहे. इक्वेशन काय WT इज इक्वल्स टू सिग्मा W इंटू स्मॉल b इंटू PC इंटू YC हे इक्वेशन आहे. दिस इज कॉल्ड एज अ लेविस इक्वेशन. इट इज अप्लाइड टू द गियर और पिनियन विचवर इज वीकर एलिमेंट. म्हणजे गियर असेंब्ली मध्ये गियर मेशिंग मध्ये एक असणार आहे गिअर आणि दुसरा असणार आहे पिनियन, बरोबर. मग गिअर आणि पिनियन या दोन्ही मधल्या कुठल्यालाही तुम्ही लेविस इक्वेशन वापरू शकताय. यातला जो वीक असेल तो वापरायचा आहे असं सांगितलं या ठिकाणी. तसं म्हणजे गिअरला वापरा किंवा पिनियनला वापरा, जो वीक आहे तो वापरायचा आहे. अबो इक्वेशन कॅन ऑल्सो बी रिटन ॲज WT इज इक्वल्स टू सिग्मा W इंटू स्मॉल b इंटू पाय m इंटू y. या ठिकाणी काय केलं आहे PC ची व्हॅल्यू पाय m आपण पुट केलेली आहे. तसं PC म्हणजे काय पिच सर्कल डायमीटर, बरोबर. तो काय असतोय पाय इंटू मॉड्यूल, वेअर WT इज इक्वल्स टू टँजेन्शियल लोड ऑन टूथ. जो आपण कॅन्टिलिव्हर बीम कन्सिडर केला आहे गिअर त्याच्यावरती जो टँजेन्शियल लोड ऍक्ट होणार आहे तो असणार आहे WT. सिग्मा W इज द परमिसिबल वर्किंग स्ट्रेस, M इज द मॉड्यूल, PC इज द सर्क्युलर पिच अँड स्मॉल y इज द लेविस फॉर्म फॅक्टर. आता हा जो लेविस फॉर्म फॅक्टर आहे हा आपल्याला फिक्स दिलेला आहे. तो किती आहे आपण पुढे बघणार आहे. हा फॉर्म फॅक्टर आपण आहे असा कन्सिडर करणार आहे ज्यावेळी आपण गिअर डिझाइन करत असतो त्यावेळी. नोट व्हेन बोथ पिनियन अँड गिअर आर मेड ऑफ सेम मटेरियल देन पिनियन इज वीकर. आता अगोदर आपण सांगितलं की लेविस इक्वेशन गिअर किंवा पिनियन कुठल्यालाही वापरणारे जो वीक असेल त्याला. पण जर पिनियन आणि गिअर हे एकाच मटेरियल पासून बनवलेलं असेल तर त्या केसमध्ये पिनियन हा नेहमी वीक असणार आहे. When pinion and gear are made of different material, then the product of sigma W and small y or sigma O or small y is deciding factor Lewis equation. Lewis equation is applied to that fill either pinion or gear for which sigma W or sigma WY or sigma OY. लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर ज्यावेळी सेम वेगवेगळ्या मटेरियल पासून गिअर आणि पिनियन बनवलेला असणार आहे त्यावेळी तो जो प्रोडक्ट आहे सिग्मा WY आणि सिग्मा OY चा, बरोबर, हा आपण कन्सिडर करून याच्यावरून लेविस इक्वेशन कुठलं वापरायचं हे आपण ठरवणार आहे. पण जर दोन्ही मटेरियल सेम असेल पिनियन आणि गिअरचं तर त्या केसमध्ये पिनियन हा वीक असते. मोस्टली पिनियन आणि गिअर हे एकाच मटेरियल पासून बनवलेलं असते मोस्ट ऑफ द केसेस. सिस्टम्स ऑफ गिअर टीथ. आता हे जे गिअर टीथ आहेत हे गिअर टीथ जे आहेत आपण इनोव्होल्यूट प्रोफाईलनं मॅन्युफॅक्चरिंग करत असते. मग याचे वेगवेगळे सिस्टीम सांगितले आहेत. सिस्टीम्स कोणते कोणते आहेत 14 इंटू 1/2 डिग्री कॉम्पोजिट सिस्टीम, 14 इंटू 1/2 डिग्री फुल डेप्थ इनोव्होल्यूट सिस्टीम, 20 डिग्री फुल डेप्थ इनोव्होल्यूट सिस्टीम अँड 20 डिग्री स्टब इनोव्होल्यूट सिस्टीम. दीज आर द सिस्टीम ऑफ गिअर टीथ. याच्यात काय फार लक्ष देऊ नका, फक्त या गिअर टीथच्या सिस्टीम आहेत एवढंच लक्षात ठेवा.
लेविस फॉर्म फॅक्टर वाय. आता हा जो लेविस फॉर्म फॅक्टर आहे वाय त्याच्याबद्दल काय सांगितलंय बघा. लेविस फॉर्म फॅक्टर इन द लेविस इक्वेशन इज अन युनिटलेस क्वांटिटी. हा जो लेविस फॉर्म फॅक्टर असणार आहे वाय हा युनिटलेस क्वांटिटी आहे. इट इज डिनोटेड बाय स्मॉल वाय. व्हॅल्यू ऑफ लेविस फॉर्म फॅक्टर इज डिफरंट फॉर डिफरंट सिस्टीम ऑफ गिअर टीथ. या ज्या गिअर टीथच्या सिस्टीम या ठिकाणी दाखवल्या आहेत प्रत्येक सिस्टीमसाठी ही जी वाय ची व्हॅल्यू आहे ही वेगवेगळी आहे. चला, इफ टी इज द नंबर ऑफ टीथ देन लेविस फॉर्म फॅक्टर फॉर करस्पॉन्डिंग सिस्टीम ऑफ गिअर टीथ इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. म्हणजे आता खालच्या टेबलमध्ये वेगवेगळ्या गिअर टीथ सिस्टीमसाठी वेगवेगळी लेविस फॉर्म फॅक्टर सांगितलेला आहे. आता सिस्टीम तुम्ही बघू शकता. ही सिस्टीम तुम्ही आपण बघितलं त्या सिस्टीम आहे त्या वेगवेगळ्या सिस्टीमला बघू शकता. टी म्हणजेच काय आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे. टी इज द नंबर ऑफ टीथ. किती नंबर ऑफ टीथ असणार आहे त्या गिअरवरती तो असणार आहे टी. आणि त्याच्या सहाय्याने आपण हा लेविस फॉर्म फॅक्टर वाय या ठिकाणी कन्सिडर करणार आहे वेगवेगळ्या गिअर टीथ सिस्टीमसाठी. परमिसिबल वर्किंग स्ट्रेस फॉर गिअर टीथ इन द लेविस इक्वेशन. त्याला म्हणतोय आपण सिग्मा डब्ल्यू म्हणजेच काय परमिसिबल वर्किंग स्ट्रेस. मग या लेविस इक्वेशन मध्ये परमिसिबल वर्किंग स्ट्रेस जो आहे तो आपण कसा कन्सिडर करत असतोय. परमिसिबल वर्किंग स्ट्रेस सिग्मा डब्ल्यू इन द लेविस इक्वेशन डिपेंड्स अपॉन द मटेरियल फॉर विच द अलाउएबल स्टॅटिक स्ट्रेस सिग्मा ओ. सिग्मा ओ म्हणजेच काय अलाउएबल स्टॅटिक स्ट्रेस असणार आहे मे बी डिटरमाइंड. म्हणजे हा अलाउएबल स्टॅटिक स्ट्रेस जो आहे हा डिटरमाइन करूनच आपण परमिसिबल वर्किंग स्ट्रेस ठरवत असते. अलाउएबल स्टॅटिक स्ट्रेस इज द स्ट्रेस ॲट इलास्टिक लिमिट ऑफ द मटेरियल. मटेरियलच्या इलास्टिक लिमिटला आपण जो स्ट्रेस कन्सिडर करत असतो तोच असणार आहे अलाउएबल स्टॅटिक स्ट्रेस. व्हाईल डिझायनिंग गिअर्स व्हॅल्यू ऑफ अलाउएबल स्टॅटिक स्ट्रेस इज रिड्यूस्ड टू वर्किंग परमिसिबल स्ट्रेस in order to account for the dynamic effects which become more severe with increase in pitch line velocity. pitch line velocity जर वाढली तर तो डायनामिक इफेक्ट जो आहे तो इफेक्ट त्या अलाउएबल स्टॅटिक स्ट्रेसचा जो आहे तो कमी होणार आहे आणि परमिसिबल स्ट्रेस जो आहे तो काय होणार आहे डायनामिक इफेक्ट मुळे थोडासा वाढण्याची शक्यता आहे ज्याच्यामुळे तो एक सिव्हिअर प्रॉब्लेम असू शकतो. परमिसिबल वर्किंग स्ट्रेस इज गिवन बाय सिग्मा डब्ल्यू इज इक्वल टू सिग्मा ओ इंटू सीबी. आता सिग्मा ओ म्हणजेच काय अलाउएबल स्टॅटिक स्ट्रेस असणार आहे. सिग्मा व्ही म्हणजेच काय व्हेलॉसिटी फॅक्टर असणार आहे. प्लीज नोट दॅट द व्हॅल्यू ऑफ सीव्ही इज ऑलवेज लेस दॅन 1. या सीव्ही ची व्हॅल्यू जी आहे ती नेहमी 1 पेक्षा कमी असणार आहे. आता ही जी व्हेलॉसिटी फॅक्टर आहे ही सुद्धा वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळी आहे. पण व्हेलॉसिटी फॅक्टर म्हणजेच काय व्हेलॉसिटी फॅक्टर इज युज्ड टू मेक approximate allowance for the effect of dynamic loading. It is denoted by CV. Value of velocity factor mainly depends upon the following parameters. First one is the quality of manufacturing process used for cutting teeth on gears. गिअर वरचे जे टीथ आपण कट केले आहेत त्यासाठी कुठली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस वापरली आहे त्याची क्वालिटी काय याच्यावर डिपेंड असणारा व्हेलॉसिटी फॅक्टर CV. आणि दुसरा जो फॅक्टर आहे पिच लाइन वेलोसिटी. पिच लाइन वेलोसिटीवर सुद्धा सीव्ही हा डिपेंड असणार आहे. तर हा जो वेलोसिटी फॅक्टर आहे सीव्ही आहे हा आपण वेगवेगळ्या कंडिशनला घेत असतो. म्हणजेच काय जी वेलोसिटी असणार आहे ऑपरेशन मध्ये गिअरची त्या वेलोसिटीवरून ठरवत असते. म्हणजेच काय फॉर ऑर्डिनरी कट गिअर ऑपरेटिंग ॲट वेलोसिटीज अप टू 12.5 मीटर पर सेकंड आणि फॉर carefully cut gears operating at velocities up to 12.5 मीटर पर सेकंड. म्हणजेच काय आपण मॅन्युफॅक्चरिंग गिअर टीथ मॅन्युफॅक्चरिंग करत असताना जी क्वालिटी वापरलेली आहे त्या क्वालिटीवरून सीव्ही हा ठरत असतो. त्या वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळ्या सीव्हीच्या व्हॅल्यू या ठिकाणी दिलेल्या त्या सीव्ही फॅक्टर आहेत व्हेलॉसिटी फॅक्टर आहेत हे आपण कन्सिडर करत असतो. अशा टोटल या 5 कंडिशन ऑफ गिअर दिलेले आहेत त्याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत व्हेलॉसिटी फॅक्टरच्या. नेक्स्ट पॉइंट इज द स्टॅटिक टूथ लोड विच इज डिनोटेड एज W suffix S. WS. From Lewis equation, tangential tooth load is given by WT is equals to sigma W into small v into PC into
वाय हे आपण इक्वेशन सुरुवातीला बघितलं होतं. स्टॅटिक टूथ लोड इज ऑब्टेन्ड बाय सबस्टिट्यूटिंग फ्लेक्चरल एंड्युरन्स लिमिट और इलास्टिक लिमिट स्ट्रेस मीन्स सिग्मा सफिक्स स्मॉल ई म्हणतोय आपण त्याला इन प्लेस ऑफ परमिसिबल वर्किंग स्ट्रेस मीन्स सिग्मा डब्ल्यू. देअरफॉर स्टॅटिक टूथ लोड इज गिवन बाय WS is equals to sigma E into small b into PC into Y. Static tooth load is also called as a beam strength or endurance strength of the tooth. डायनॅमिक टूथ लोड बाय बकिंगहम्स इक्वेशन. आतापर्यंत जे आपण बघितलं ते लेविस इक्वेशन प्रमाणे बघितलं. आता जो आपण लोड कॅल्क्युलेट करणार आहे तो बकिंगहम्स इक्वेशन जे आहे त्याच्याप्रमाणे बघणार आहे. तर याला काय म्हणलेलं आहे, बकिंगहम इक्वेशनला नोटेशन आहे W सफिक्स स्मॉल d म्हणलेला डायनॅमिक लोड, डायनॅमिक टूथ लोड. गियर टीथ आर सब्जेक्टेड टू डायनॅमिक लोड्स ड्यू टू द फॉलोइंग रिझन्स. फर्स्ट वन इज द इनअॅक्युरसीज ऑफ टूथ स्पेसिंग. म्हणजे टूथचं जे स्पेस असणार आहे त्या स्पेसमध्ये जर अॅक्युरसी नसेल तर हा डायनॅमिक लोड असू शकतोय. त्यानंतर इरेग्युलॅरिटीज इन टूथ प्रोफाईल. टूथची जी प्रोफाईल असणार आहे ती प्रोफाईल इरेग्युलर असेल तर, किंवा डिफ्लेक्शन्स ऑफ टीथ अंडर लोड. ज्यावेळी गिअर आपण मेशीनमध्ये ठेवणार आहे, ज्यावेळी त्याच्यावर लोड येणार आहे त्या लोडमुळे जे डिफ्लेक्शन होणार आहे गिअर टीथचं त्याच्यामुळे सुद्धा हा डायनॅमिक टूथ लोड येऊ शकतोय. डायनॅमिक टूथ लोड इज determined by using the following Buckingham equation. Equation is the WD is equals to WT plus WI. Suppose this is equation number 1 where WT is what? Tangential load on tooth. म्हणजेच काय, P divided by V असणार आहे तो, आणि WI is the incremental load due to dynamic action. आणि हा जो असणार हा किती असणार आहे 21V इंटू ब्रॅकेट B इंटू C प्लस W सफिक्स कॅपिटल T ब्रॅकेट कंप्लीट डिवाइड बाय 21V प्लस अंडर रूट स्मॉल b इंटू C प्लस W सफिक्स कॅपिटल T. हा असणार आहे WI. इक्वेशन 1 हा जो इक्वेशन 1 आहे हा आपण या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. या व्हॅल्यू पुट करून WT आणि WI च्या व्हॅल्यू पुट करून काय असणार आहे, WT ची व्हॅल्यू I अशी ठेवली आहे ठिकाणी पहिल्यांदा, WT प्लस ही WI ची व्हॅल्यू या ठिकाणी I अशी पुट केलेली आहे. तर या ठिकाणी WD जो आहे हा काय म्हणलाय डायनॅमिक टूथ लोड म्हणलेला आहे. WT जो आहे हा काय म्हणलाय टँजेन्शियल लोड ऑन टूथ म्हणलेला आहे. आणि फी जो आहे त्या फीला म्हणणार आहे, या ठिकाणी फी बघतोय आपण, त्या फीला म्हणणार आहे आपण पिच लाईन व्हेलॉसिटी. स्मॉल बी जो आहे या ठिकाणी हा स्मॉल बी असणार आहे फेस विड्थ ऑफ गिअर. आणि हा जो सी आहे हा सी असणार आहे डिफॉर्मेशन फॅक्टर और डायनॅमिक फॅक्टर. वियर टूथ लोड बाय बकिंगहम्स इक्वेशन. आता हा जो वियर टूथ लोड आहे हा आपण डिनोट करतोय W सफिक्स W न. वियर टूथ लोड इज डिटरमाइंड बाय यूजिंग द फॉलोइंग बकिंगहम इक्वेशन. मैथमेटिकली वियर टूथ लोड इज गिवन बाय W suffix W is equals to capital D into small b into Q into K, small k, where Q is the ratio factor and this is the 2 into VR divided by VR plus 1. VR is the velocity ratio, means we can write this 2 into TG divided by TG plus TP for external gearing. External gearing साठी इक्वेशन असणार आहे आणि इंटरनल gearing साठी हे इक्वेशन असणार आहे रेशो फॅक्टरचं. त्यानंतर व्हीआर जो आहे या ठिकाणी हा व्हीआर म्हणजेच काय टीजी डिवाइड बाय टीपी व्हॅल्यू पुट केलं या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. कॅपिटल डी जो आहे हा कॅपिटल डी या ठिकाणी हा काय असणार आहे पिच सर्कल डायमीटर असणार आहे. के जो आहे हा के असणार आहे लोड स्ट्रेस फॅक्टर और मटेरियल कॉम्बिनेशन फॅक्टर. आणि हा तिथे असतोय इज इक्वल्स टू सिग्मा ES ब्रॅकेट स्क्वेअर इंटू साइन थीटा डिवाइड बाय 1.4 इंटू ब्रॅकेट 1 अपॉन कॅपिटल E सफिक्स P प्लस 1 डिवाइडेड बाय कॅपिटल E सफिक्स कॅपिटल G. हा असणार आहे तुमचा K. मग या ठिकाणी सिग्मा सफिक्स ES म्हणजेच काय सरफेस एंड्युरन्स लिमिट.
phi is the pressure angle, EP is the Young's modulus for pinion material, and G is the Young's modulus for gear material. Power transmission capacity of spur gear in bending. बेंडिंग जर आपण कन्सिडर केलं त्याचं फेल्युअर, तर त्या केसमध्ये त्याची पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी गिअरची काय असणार आहे? पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय द रिलेशन WT is equals to P divided by V into CS. Therefore, P is equals to WT into V divided by CS. This is equation number 1, where CS is the service factor for steady load conditions with 8 to 10 hours of service per day. Its value can be taken as a unity. म्हणजे अशा केस मध्ये आपण CS ची व्हॅल्यू 1 कन्सिडर करत असतो. Substituting the values of CS is equals to 1 in this equation number 1. या equation number 1 मध्ये CS is equals to 1 ही व्हॅल्यू पुट करायची आणि पुट केल्यानंतर power transmission capacity can be calculated by P is equals to WT into V, where P is the power transmitted, WT is the permissible tangential to the load, and V is the pitch line velocity. These are the equations for designing of gear. In that we seen the Lewis and Buckingham equation. Thank you friends.